ह्युमनला म्हणायचं काय तर होमो सॅपियन आहे ना. म्हणजे जर आपण ह्युमनचा म्हणजे मानवाचा आपण जर बायोलॉजिकल नाव लिहायचं असेल तर आपण होमोसिपियन म्हणू. आंब्याचं बायोलॉजिकल नाव लिहायचं असेल तर काय म्हणू आपण? मॅग्निफेरा इंडिका म्हणणार. आणि बघा काय आहे की जर प्रत्येक सजीवाचं या पद्धतीने बायोलॉजिकल नाव लिहिलं जातं आणि त्याला त्यासाठी काय तर हे दोन नावं युज केली जातात. कोणते तर हे दोन नावं कशाची आहे तर त्या सजीवाचं एक जिनस असतो पहिला आणि दुसरं काय तर स्पीसीज असतं है ना. जसं ह्युमनचा जिनस काय तर होमो आहे आणि ह्युमनचा स्पीसीज काय तर सॅपियन्स आहे. या दोघांचं मिळून त्याचं बायोलॉजिकल नाव काय होणार तर होमो सॅपियन होणार. मँगोचा काय होणार तर मॅग्निफेरा इंडिका. त्याच्याबद्दलचीच माहिती आहे, लक्षात घ्या. बघा बायनॉमियल नॉमेनक्लेचर ज्याला म्हणतात, द्विनाम पद्धती म्हणतात, बाय कार्ल लिनेअस. सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवा. बायनॉमियल नॉमेनक्लेचर ही जी पद्धत आहे किंवा हे दोन नावं मिळून त्यांचे बायोलॉजिकल नाव लिहिलं जातं, ही पद्धत कोणी सुचवलेली आहे तर ते आहे कोणतं कार्ल लिनेअस म्हणून आहे ना. बघा काय आहे, प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी कशाचा युज केला जातो तर द्विनाम पद्धती, ज्यामध्ये द्विन म्हणजे काय तर दोन आणि नाम म्हणजे काय तर नाव, दोन नावं अवलंबले जातात. त्यानुसार प्रत्येकाला काय तर एक वैज्ञानिक नाव म्हणजेच काय तर बायोलॉजिकल नाव दिलेले आहे. याच्यामध्ये बघा पहिली काय आहे, पहिला काय तर प्रजाती म्हणजे ज्याला आपण जिनस म्हणतो, तर दुसरी काय तर दुसरी आहे काय तर जाती, ज्याला काय तर आपण स्पीसीज म्हणतो, जिनस आणि काय तर स्पीसीज. आंतरराष्ट्रीय नामकरण समितीच्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीने वैज्ञानिक नाव देण्यात आलेले आहे. प्रत्येक सजीवाला असं काय तर नाव देण्यात आलेले आहे जिनस आणि स्पीसीज मिळून. प्रत्येक कोणताही सजीव असेल तर है ना, ज्याच्याबद्दलची आतापर्यंत सायंटिस्टला किंवा मानवाला माहिती झालेली आहे त्या प्रत्येकाला त्यांचं कॅटेगरी करून त्यांना प्रत्येकांना जिनस आणि स्पीसीज काय आहे त्यानुसार त्यांचं नाव देण्यात आले आहे. एका जातीमधील नेक्स्ट बघा आता, एका जातीमधील म्हणजे एका स्पीसीज मधील, जसा माणसासाठी काय तर सॅपियन्स हा काहीतरी स्पीसीज आहे ना, एका जातीमधील सर्व सजीव इतके सारखे असतात की बघा फक्त मानव जर बघितलं तरी हे सारखे आहे ना, पण त्यांच्यामध्ये आपल्याला लक्षात येते की त्यांच्यामध्ये तरंग आहे, उंची आहे, शेपटीची लांबी. आपल्याला शेपटी नाही आहे पण बाकीचे प्राणी आहेत त्यांना शेपटी आहे, शेपटी लांबी. ज्यांच्यामध्ये काय तर आपल्याला भेद पाहायला मिळतील तरी पण त्यांच्यामध्ये काय तर संकर प्रजनन आणि काय तर वंशवृद्धी होऊ शकते. व्हेरिएशन्स पाहायला मिळतात आपल्याला स्पीसीज मध्ये म्हणजे जातीमध्ये, पण तरी पण त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन काय तर ते होऊ शकतं, त्यांच्यामध्ये वंशवृद्धी जनरेशन ही वाढू शकते, पुढे होऊ जाऊ शकते. ती कशामध्ये पॉसिबल आहे तर लक्षात द्या, ते स्पीसीज मध्ये म्हणजे ते जातीमध्ये काय तर शक्य आहे. नेक्स्ट मग आता हे नावं कशी लिहिली जातात यासाठी रूल्स काय आहे तर बघा, मॅग्निफेरा इंडिका किंवा लिन त्यासमोर एक नाव लिहिलेलं आहे, त्याच्याबद्दलचे नियम आहेत. बघा काय आहे की मॅग्निफेरा हा कशाचा नाव आहे तर हा आहे जिनसचा नाव आहे, ज्याला प्रजाती म्हणतात. आणि इंडिका काय आहे तर इंडिका काय तर ही स्पीसीज आहे ज्याला प्रजाती म्हटल्या, सॉरी जाती म्हटल्या, त्याला काय जाती म्हटल्या जातात है ना. दोन मिळून त्याचे नाव लिहायचे आहेत. आणि बघा की नावं कशी दिसतात तुम्हाला, थोडेसे इटॅलिक म्हणजे काय तर तिरपे लिहिलेले दिसत आहेत, बघा त्या नावावरून. एक्झाम्पल लक्षात ठेवा, बाकी सगळे जे रूल्स आहेत ते अगदी सोपे लक्षात ठेवा. त्यामध्ये जीनसचा पहिला जो अल्फाबेट आहे तो तुम्हाला कॅपिटल मिळत आहे आणि स्पीसीजचा पहिला अल्फाबेट काय तर तो स्मॉल आहे. असंच लिहायचे, हेच रूल्स आहेत है ना. एक तर लिहायचे काय तर ते इटॅलिक लिहायचे आहे किंवा जर तुम्ही हाताने लिहितात, बघा टाईप करताना आपल्याला इटॅलिकचं ऑप्शन येते, पण जर तुम्ही हाताने लिहिता म्हणजे मॅग्निफेरा इंडिका जर असं लिहायचंय तर मॅग्निफेराचा एम कॅपिटल येईल पण इंडिकाचा आय काय तर स्मॉल येणार आहे. आणि त्याच्या खाली जर तुम्ही हाताने लिहिता, इटॅलिक लिहिणं शक्य नसेल तर अशा वेळेस काय तर त्याच्या खाली एक अंडरलाईन काढायची आहे ना. टाईप करताना इटॅलिकचा ऑप्शन असतो, पण जर तुम्ही हाताने लिहिता तर अशा वेळेस मॅग्निफेरा इंडिका त्याखाली अंडरलाईन करायचा आहे. ठीक आहे. एमचा मॅग्निफेराचा पहिला अल्फाबेट काय तर हा एम जो आहे तो काय तर तो तुम्हाला कॅपिटल लिहायचा आहे आणि इंडिकाचा आय जो आहे तो तुम्हाला स्मॉल लिहायचा आहे ना. नेक्स्ट काय तर इथं अजून एक पाहायला मिळतं आपल्याला की लिन काय तर हा जर एखाद्या सायंटिस्टने जर शोधलेला आहे तर त्या सायंटिस्टचं नाव सुद्धा काय तर त्यासमोर लिहिलं जातं. जर 3 नावं असेल तर लक्षात ठेवा की तिसरा नाव हा सायंटिस्टचं नाव आहे. अदरवाईज 2 असेल तर मग अशा वेळेस काहीतरी एक जिनस आणि एक स्पीसीज आहे म्हणून है ना. प्रत्येक वेळेस लिहिलं जाईल किंवा ते लिहिलंच पाहिजे असं नाहीये. 2 नावं मॅन्डेटरी आहे. तिसरा नाव हा सायंटिस्टचा असेल तो काही मॅन्डेटरी नाही, तो लिहिला असेल तर लक्षात ठेवा की तो सायंटिस्टचा नाव आहे. बघा आता वाचून काढू की रूल्स काय आहे. साधारणतः लॅटिन भाषेतले वर्ड्स आहेत मॅग्निफेरा किंवा इंडिका, हे काय आपले मराठी हिंदी इंग्लिश नाही आहेत, हे कोणते तर हे जनरली बऱ्याचदा तुम्हाला लॅटिन भाषेतले पाहायला मिळतील. आणि ते कसे लिहितात तर ते इटॅलिक लिहिलं जातं. ते बघा पुढचा तिसरा पॉईंट लगेच वाचून घेऊ की दोन्ही शब्द इटॅलिक मध्येच लिहिले असावे किंवा त्याखाली काय तर अंडरलाईन केलेली असावी. पहिला शब्द प्रजाती आहे म्हणजे जिनस आहे, दुसरा शब्द जाती म्हणजे काय तर स्पीसीज आहे ना. प्रजातीची सुरुवात नेहमी मोठ्या अक्षराने एम, बघा जिनस प्रजाती त्याची सुरुवात कॅपिटलने केली आणि जातीची सुरुवात लहान अक्षरात करायची आहे. त्यानंतर शेवटचा पॉईंट आहे की नाव दर्शवल्यानंतर त्याच्या शेवटी ज्यांनी त्या सजीवांचा शोध लावला त्याचे नाव जोडण्यात येते, म्हणजे ज्या सायंटिस्टने शोध लावले त्याचं नाव लिहायचं आहे. ठीक आहे, अगदी सोपे आहे. एक्झाम्पल लक्षात ठेवा म्हणजेच काय तुम्हाला ते नियम लक्षात राहतात. वनस्पतींना द्विनाम पद्धती कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञांनी दिली तर हे होतं कोणतं कार्लस लिनेअस यांनी काय तर हे दिलेली आहे द्विनाम पद्धती है ना. मग ते वनस्पती असू द्या किंवा कोणतीही सजीवसृष्टी असू द्या, कारण
एक नोट्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की वनस्पती जो वर्गीकरण आहे तो बेंथम आणि फुकर आहे हे पाहायला मिळेल, आणि कदाचित तिथे तुम्ही गोंधळ होऊ शकता की वनस्पती नाव दिलंय ना तर बेंथम आणि फुकर, आणि याच मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी आन्सर चुकवलेला आहे. हा कधी 2014 मध्ये नक्कीच चुकवला असेल. त्यांना ऑफलाईन क्लासमध्ये ज्यावेळेस मी घेतो त्यावेळेस विद्यार्थी असे चुका करतात है ना. तर हे लक्षात ठेवा की द्विनाम पद्धती आहे, कोण आहे तर तो कार्लस लिनियस वनस्पती असू द्या किंवा दुसरं कोणतेही सजीव असेल, कार्लस लिनियसच्या द्विनाम पद्धती. ठीक आहे. नेक्स्ट काय तर बघा, दोन नावे म्हणजे काय तर बायनॉमियल नॉमिनक्लेचर देण्याची वर्गीकरण पद्धती कोणी सुचवली? 2018चा प्रश्न आहे. सेम तोच प्रश्न विचारला होता. तर कार्लोस लिनेस. मराठीमध्ये थोडंसं वेगळं इथं नाव लिहिलेलं आहे है ना. इंग्लिशमध्ये काय तर स्पेलिंग काय तर बरोबर लिहिलेली आहे.